नमो नमः। यंदा 14 सप्टेंबर 2026ला हरितालिका व्रत आणि पार्थिव सिद्धिविनायक व्रत हे दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जी कोणी स्त्री हरितालिकेचं व्रत करते आणि समस्त गणेश भक्तांनी 14 सप्टेंबर रोजी हरितालिकेचं व्रत आणि गणपती पूजनाचं म्हणजेच पार्थिव सिद्धिविनायक व्रत हे एकाच दिवशी करावं। त्याचं कारण असं आहे की तृतीया जी आहे ती चतुर्थी व्यापी जर असेल म्हणजे चतुर्थीयुक्त जर तृतीया असेल तर ती प्रशस्त आहे आणि त्यात केलेले व्रत हे सुवासिनींना जास्त फलदायी आहे असं शास्त्रवचन आहे। त्यामुळे 14 तारखेची जी तृतीया आहे ती सकाळच्या 7:07 तृतीया संपते। त्यामुळे चतुर्थीयुक्त तृतीया ही 14 तारखेलाच मिळते आणि म्हणजे तसेच चतुर्थी ही जी भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे पार्थिव गणेश पूजन आहे त्याच्यासाठी जे शास्त्रयुक्त वचन आहे ते माध्यान्हव्यापी चतुर्थी असेल तर तुम्ही ती पूजा करावी असं आहे। त्यामुळे हे दोन्ही योग हे 14 तारखेला जुळून आले आहेत। कसे? सकाळी 7:07 तृतीया आहे आणि नंतर चतुर्थी लागते म्हणजेच चतुर्थव्यापी तृतीया ही 14 तारखेलाच आहे आणि 7:07 नंतर चतुर्थी लागते। त्यामुळे माध्यान्हव्यापी म्हणजे दुपारच्या वेळेला ही चतुर्थी आपल्याला मिळत आहे। त्यामुळे तुम्ही मनात कसल्याच प्रकारचा संकोच किंवा शंका न ठेवता हरितालिकेचं व्रत आणि गणेश चतुर्थीचं व्रत हे एकाच दिवशी करावं। 14 सप्टेंबर 2026 या दिवशी ही दोन्ही व्रतं आलेली आहेत। तुमच्या मनात या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा। मी त्याचं जर मला शक्य असेल तर मी तुमच्या पुढ्यात व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढ्यात मी उत्तर ठेवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।